सर्जेपूर परिसरात गोकुळवाडी येथे धक्कादायकरित्या खाली आलेल्या हाय टेन्शन विजेच्या तारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। तत्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती सर्जेपुरा परिसरातील गोकुळवाडी भागात महावितरणाच्या पोलवरून जाणाऱ्या हाय टेन्शन विजेच्या तारांमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे। मुख्य लाईनवरील या तारा धोकादायकरित्या खाली आल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महावितरण कार्यालय तेलीखुंट येथे धाव घेऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले। या निवेदनात सुनील भोसले यांनी नमूद केले की सदर हायटेन्शन वायर इतक्या खाली आल्या आहेत की परिसरातील घरे व दुकाने यांना त्यांचा चिटकण्याची शक्यता आहे। नागरिकांचा सहज संपर्क होऊन भीषण अपघात होऊ शकतो। त्यामुळे या प्रश्नांकडे महावितरण प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देणे अत्यावश्यक आहे। सुनील भोसले यांनी पुढे सांगितले की मनुष्यहानी टाळण्यासाठी तत्काळ उंची पोल बसवून वायर लाईनची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे। येत्या गणेश उत्सवापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। सदर ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते। शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना जीवितास थेट धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून महावितरणाने तातडीने या प्रश्नावर कार्यवाही करून जीवितहानी टाळावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। स्थानिक नागरिकांची ठाम भूमिका, गणेश उत्सवाआधी दुरुस्ती न झाल्यास मोठे आंदोलन होणार। कार्यालय ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलं गोकुळवाडी मित्रमंडळाच्या वतीने की साहेब अनेक वर्षापासून या ठिकाणी जे काही मेन लाईनच्या हाय व्होल्टेजच्या वायर आहेत ते लोकांच्या घराला पत्र्यापर्यंत चिटकलेले आहेत, मंदिरापर्यंत आलेले आहेत। त्या गोष्टीच्या काम जे ते रखडलेलं आहे। आज आम्ही एक मागच्या काळामध्ये मेन ऑफिसला जाऊन आंदोलन केलं होतं, तेव्हा तिथल्या काही साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की लवकर ते काम मार्गी लागणार आहे। त्यातलं काही पोल वगैरे त्या ठिकाणी आलेले आहेत, वायरीसुद्धा आलेले, पण ते काम तिथे रखडलं होतं। आता कुठल्या कारणास्तव एवढा वेळ झाला ते जाणून घेण्यासाठी आम्ही गेलो, त्याला लेखी पत्र दिलं की येणारा जो काही गणेश महोत्सव आहे त्याच्या आतमध्ये हे काम व्हायला पाहिजे, हे खांबाची हाईट वाढली पाहिजे, त्या ठिकाणी कवरिंग वायर त्या ठिकाणी आली पाहिजे, कोटिंगची, जेणेकरून करंटचा कुठलाही धोका त्या ठिकाणी राहिला नाही। आज नगर शहरामध्ये मागच्या काळात म्हणजे चालूच या नवीन काळामध्येच मागचे 3 ते 4 जण त्या ठिकाणी करंट लागून वारलेली दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे अनेक पक्ष, अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात, पण हे लोक विशाळ काम करतात, मी तर म्हणतो दमादमाने काम करतात, म्हणून हे जीव लागतं का असा प्रश्न निर्माण झाला। आम्ही त्या धर्माधिकारी साहेबांना सांगितलं, स्वतः पाणी करायला यायला सांगितलं, त्यांनी शब्दाला मान देऊन आले आणि त्यांनी पाणी केलं। त्यांनी शब्द दिलेला आम्हाला की होता होईल तेवढं मेंटेनन्सचं काम आम्ही तुम्हाला गणपतीच्या आत करून देतो आणि ह्या ठिकाणी जो काही हाय व्होल्टेज वायरचे वगैरे काही तुकडे खाली आलेलं असेल ते सुद्धा दुरुस्त करून देतो। आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना आणि त्यांच्या डिपार्टमेंटला सुद्धा विनंती करतो की या भागात अनेक असे रामोडी असेल, दुकोडी असेल, कौलरो असेल, लाल टाकी असेल, इंगळे आर्केड असेल, त्या ठिकाणी वायरीचं धोर खाली आलेलं आहे। त्या ठिकाणी वेगवेगळे मित्रमंडळ गणेश उत्सव करत असतात। मंगलगेटमध्ये सुद्धा त्यांच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाणी करा, ज्या ज्या ठिकाणी असे तुम्हाला वाटेल की धोका निर्माण होऊ शकतो त्यांना सूचना करा आणि तुम्ही त्या ठिकाणी वायरी बदलून ते काम दुरुस्त करा।